तर मसाजोग ग्रामस्थ उद्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत। बीडमधील हत्या प्रकरणावरून मसाजोगमधील बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। उद्याच्या आंदोलनाआधी मसाजोग ग्रामस्थांनी बैठक घेतली। फरार आरोपीला अटक न झाल्यानं मसाजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। वाल्मिक कराडला 300 झोनचा आरोपी बनवण्याची मागणी यावेळेला केली जाणार आहे। तर मसाजोगच्या ग्रामस्थांच्या मागण्या नक्की काय आहेत ते आपण पाहतो आहोत। वाल्मिक कराडवरती 302चा गुन्हा दाखल करून मकोका लावा अशी मागणी मसाजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे। तर फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा अशी देखील मागणी यावेळेला ग्रामस्थांनी केलेली आहे। उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदेंची सरकारी वकील म्हणून तात्काळ नियुक्ती करा असं देखील यावेळेला SIT मध्ये पंकज कुमावत या अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करा। प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याची माहिती देशमुख कुटुंबाला देण्यात यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे। तर केचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सहआरोपी करा अशी मागणी देखील मसाजोगच्या ग्रामस्थांनी केली। काही निर्णय घेतले बैठकीत, नेमके काय निर्णय झाले? आम्ही 14 तारखेला सगळे गावकरी एकदाच स्वतःच्या अंगावर राखेल पेट्रोल ओतून आम्ही जाळून घेऊन, म्हणजे शासनाला बी ताण घ्यायची गरज पडणार नाही, कारण शासन ह्याच्यामध्ये कुणाला तरी पाठीमाग घालायला लागले। जे ह्याचं काय झालंय, मेन माणूस बाजूला ठेवलाय आणि बाकीचे गोळा करीत चाललेत। हे त्या अनुषंगाने आम्ही शासनाकडे काही मागण्या केल्या होत्या। त्यात आमची पहिली मागणी वाल्मिक कराड यांच्यावर 302 अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना मोका लावावा, आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी, शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश माने शिंदे यांची तात्काळ नियुक्ती करावी, SIT मध्ये जे नवीन अधिकारी घेतो म्हणले मुख्यमंत्री साहेब आमच्या कुटुंबियांना, त्यांची तात्काळ ऑर्डर काढण्यात, पंकज कुमावत आणि बाकीचे काही लोक सांगितले तर त्यांची सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय कमीत कमी त्यांच्या कुटुंबांना तो सांगण्यात यावा। पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा तात्काळ बडतर्फ करून त्यांना सहआरोपी करावे आणि जे आरोपी ह्यांना मदत करायला तर त्यांना सुद्धा यात सहआरोपी करून ही करावं। या मागणी जर त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत जर ह्या गोष्टी नाही केल्या आणि परवा दिवशी जर समजा एखाद्याची जर काही अनुचित घटना घडली तर याला पूर्णपणे शासन जबाबदार असेल। प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलन करतो, आंदोलन केल्याच्या नंतर ह्याला आरोपी कसे काय सापडतात? जोपर्यंत मसाजोगवासी आंदोलन करतात तोपर्यंत हे सगळे शांत आहेत। आंदोलन केलं की तिथून पुढे ह्याला आरोपी सापडायला लागलेले आहेत। जर अजितदादा जर ह्या गोष्टी सगळं त्यांना पाठबळ देत असतील अजितदादा, ते चुकीचं आहे ना। त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि जे राहिले त्यांना सगळ्यांना सहआरोपी करून 302 मध्ये घेतलं पाहिजे। कॅमेरा पर्सन विनोद ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड।